नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निकालांमध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं ते सिंधुदुर्गमधील कणकवली आणि मालवणकडे। याचं कारण या दोन्ही ठिकाणी नितेश राणे आणि निलेश राणे या दोन्ही भावांमध्येच काट्याची टक्कर होती। मात्र कणकवली आणि मालवणमध्ये शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपचा पराभव करत भाऊ नितेश राणे यांना मोठा धक्का दिलाय। सिंधुदुर्गात निलेश राणेंचा भाऊ नितेश राणेंना मोठा धक्का। कणकवली मालवणात भाजपला शिवसेनेनं चारली धूळ। निलेश राणेंची रणनीती, शिवसेनेचा दणदणीत विजय। राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींचा निकाल स्पष्ट झाला। या निकालांमध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं सिंधुदुर्गमधील कणकवली आणि मालवण या नगर परिषदांकडे। कणकवली आणि मालवणमध्ये भाजपकडून मंत्री नितेश राणे आणि शिवसेनेकडून आमदार निलेश राणे अशी राणे बंधूंनी आपली ताकद पणाला लावली होती। आणि या निवडणुकीत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी आपले भाऊ मंत्री नितेश राणे, रवींद्र चव्हाण यांना जोरदार धक्का देत कणकवली आणि मालवण नगर परिषदा काबीज केल्या। भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। राणे बंधूंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या कणकवली आणि मालवण मधील निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रात या ना त्या कारणाने चर्चेत राहिल्या। शिवसेना आमदार निलेश राणे आणि भाजपचे नेते विजय केनवडेकर यांच्या घरी धाड टाकत पैशांचे पिशवी दाखवून देत केलेलं स्टिंग ऑपरेशन राज्यभर गाजलं। हा जनतेचा विजय आहे, आता विकासासाठी झटायचा असल्याचं सांगत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी या विजयाचं श्रेय कणकवली आणि मालवण मधील जनतेला दिलंय। मालवण नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ममता वराडकर या विजयी झाल्या, तर शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून आलेत, भाजपचे 5, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4 आणि अपक्ष 1 उमेदवार निवडून आला। कणकवली नगर पंचायतीमध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर विजयी झाले, तर भाजपचे 9 उमेदवार निवडून आलेत आणि शहर विकास आघाडीचे 8 उमेदवार विजयी झाले। हा जनतेचा विजय आहे। लोकांनी आशीर्वाद दिले, आमच्या सगळ्या सहकार्यांनी, सन्माननीय जिल्हा प्रमुख सामंत साहेब असतील, आमचे नेते, मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब असतील, राणे साहेब असतील आणि आमच्या सगळ्या नेत्यांमुळे हा विजय झालेला आहे। आणि हा विजय झालेला आहे आणि म्हणून हा एकट्याचा विजय कधीच नसतो, जनतेने निवडून दिलाय, हा जनतेचा विजय आहे। दुसरीकडे कणकवली आणि मालवण मध्ये झालेला पराभव पालकमंत्री नितेश राणे यांच्या जिव्हारी लागलाय। कुटुंबापासून ते विरोधकांपर्यंत सर्वच माझ्या विरोधात लढत होते, या निवडणुकीनंतर माझे कोण असा प्रश्न मला पडल्याचं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या बाबतीमध्ये जे काही 15-20 दिवस मला जो काही अनुभव आला, मी निश्चित पद्धतीने ह्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्वाशी बोलणार आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीसांची जाऊन बोलणार आहे। कारण का ज्या परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये नेमकं माझे कोण हा फार मोठा प्रश्न मला विचारासारखा वाटतो। कारण का मी प्रत्येक जण माझ्या विरोधात लढत होता, म्हणजे कुटुंबापासून विरोधकांपर्यंत। म्हणजे आश्चर्य असं वाटतं की समीर नलावडे असो आणि जे काही हे आमचे सन्मान्य राणे साहेबांसाठी वर्षानुवर्ष सेवा केलेले कार्यकर्ते, त्यांना पराभूत करण्यासाठी आमचे सगळेच लोक विरोधात गेलेले। तर कणकवलीमध्ये नगराध्यक्ष पदावर विजयी झालेले शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांना विजयानंतर अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। आता कणकवली शहराचा शाश्वत विकास करण्याचा निर्धार विजयानंतर संदेश पारकर यांनी केला। मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो, जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला, जी लढाई मी स्वीकारली होती त्या स्वाभिमानाच्या लढाईला खऱ्या अर्थाने कणकवलीकरांनी मला साथ दिलेली आहे। आणि माझ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जोरावर आपण जिंकलेले आहोत, सगळे कार्यकर्ते, नगरसेवक असतील हे सगळे। आणि खऱ्या अर्थानं आता आपल्याला कणकवली शहराच्या शाश्वत विकासाची सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे। ते श्रीफळचं चिन्ह आम्हाला शुभचिन्ह मिळालं होतं, त्याचा नारळ वाढून आपल्याला आता भविष्यातली कामं त्या ठिकाणी करायची आहेत।
सिंधुदुर्गच्या कणकवलीत आणि मालवणमध्ये विजयाचा नारळ फोडत आमदार निलेश राणे यांनी भाऊ मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का दिला. मागील 10 वर्षांपासून सलगच्या पराभवांमुळे काहीसे मागे पडलेल्या निलेश राणे यांना विधानसभेनंतर संजीवनी मिळाली आहे. कणकवली आणि मालवणमध्ये शिवसेनेनं त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्या नेतृत्वात नगर परिषदेच्या निवडणुका लढवल्या आणि निलेश राणे यांनी विजयाचा गुलाल उधळत शिंदेंनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत टायगर अभी जिंदा आहे हेच दाखवून दिलं. उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग.